बाबा झुंबेजीने त्याला झोपू दिलं नाही, बाबा हनुमानजीने त्याला झोपू दिलं नाही। तेव्हा दुसऱ्या दिवशी उठला आणि नदीवर गेला आणि नदीवर फोटो पाण्यावरती तरंगत होती आणि हा पाण्यामध्ये घुसला। जसा जसा फोटो कडे जाते तसे तसे फोटो दूर खोल पाण्यामध्ये जाते, परंतु हा काही भगवंताचं नाव घेत नाही किंवा चुकीची माफी काही मागत नाही। हा काही भगवंताविषयी विचार करत नाही। जसे जसे फोटो आतमध्ये जाते तसा तसा फोटोच्या दिशेने धावते, परंतु भगवान दयाळू आहे, त्याची दया घेतली असते भगवंतांनी त्याला माफ केलं असतं, परंतु केव्हा तर आपल्या शब्दाची आपल्या चुकीची माफी मागत नसते तेव्हा। त्याने जेव्हा आपल्या चुकीची माफी मागितली असते तेव्हा भगवंतांनी त्याला माफ केलं असतं, परंतु त्याने तसं काही माफी वगैरे काही मागितलं नाही, कारण की त्या भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये एकदम वाईट विचार निर्माण झाले, त्याची मनस्थिती खूप बिघडून गेली होती। परंतु अशी मनस्थिती बिघडल्याने आपल्याला भगवंत नाही, आपल्याला मन शांत ठेवावं लागेल, भगवंताचा धावा करावा लागेल, तेव्हाच भगवंत आपल्या सोबत राहतील आणि आपले प्रत्येक दुःख दूर करतील आणि आपल्या अडचणीमध्ये मदत करतील। तेव्हा हा खोल पाण्यामध्ये गेला आणि गळाभर पाणी झाला तेव्हा तरी सुद्धा हा काही भगवंताचं नाव घेत नाही आणि माफी मागत नाही, तर खोल गळाभर पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या फोटोनी नागराजाचं रूप घेतलं आणि त्याला पटकन डोस केलं आणि तो तिथंच मरण पावला। आणि गावातील लोक बोलत आले काय झालं म्हणून, आणि पाहू लागले तर यादराव तिथं नदीवरच मरण पावला आणि तिथं त्याची मौत माती झाली। म्हणून काय म्हणते पहा, खोल पाण्या